नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा असा विषयाबद्दलची माहिती पाहणार आहोत. ते म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीबाबत त्याची कार्यपद्धती काय आहे, त्यासाठी तुम्हाला कोणत्या अगोदर स्टेप फॉलो करावे लागतील आणि त्यानंतर जर तुम्हाला इथं कुठेही जरी होत नसेल तर त्यानंतर तुम्हाला काय प्रोसेस करावी लागेल किंवा याच्यासाठीचा अर्ज कुठे करावा लागेल, याच्यासाठी अटी काय, पात्रता काय, याच्याबद्दल निधी कितीपर्यंत मिळू शकतो, ही सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओला आपण चला सुरुवात करूया. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीबाबत जर आपण कार्यपद्धती जर सर्वप्रथम पाहिली तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय होणार आहे, ह्याच्यामध्ये पहिली अट दिलेली आहे की रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर त्या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी शक्य नसल्यामुळे अशा रुग्णांना अर्थसहाय्य देत नाहीत. म्हणजे डिस्चार्ज होण्याच्या अगोदरच तुम्हाला तिथं हा अर्ज करावा लागेल किंवा डिस्चार्ज झाल्याच्या नंतर तुम्हाला हा अर्ज करता येणार नाहीये. पहिली अट ह्याच्यामध्ये अशी आहे. त्यानंतर तुम्हाला काय जरी ह्याच्या प्रोसेस काय करावं लागेल एखाद्याचा जर हा या अंतर्गत जर लाभ घ्यायचा झाला तर पहिलं प्रथम जर तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना याचे जे पात्र लाभार्थी असाल तर तुम्हाला सरळ सरळ तुमचे जे काही जिल्ह्याचे समन्वयक असतील त्यांना त्यांच्याशी संपर्क करून ज्या काही दवाखाने असतील त्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत तिथे त्यांना ऍडमिट करून तिथे उपचार तुम्हाला करून घ्यायचा आहे. त्यानंतर जर पाहिला त्याच्यामध्ये तर तुमचे जर चॅरिटी हॉस्पिटल असेल यांच्या अंतर्गत जर इलाज होत असेल त्यानंतर महात्मा ज्योतिबा प्रथमतः प्राधान्य देऊन तिथे बघायचं आहे. जर होत नसेल त्याच्यानंतर चॅरिटी हॉस्पिटल जर असेल तर तिथे सुद्धा तुम्ही जिल्ह्याचे जे काही समन्वयक असतील यांच्याशी संपर्क करून त्यांची जिल्ह्याचे जे काही हॉस्पिटल असतील त्यांचा संपर्क घेऊन तिथे तुम्ही ऍडमिट करू शकता. येथे जरी होत नसेल तर त्यानंतर तुम्हाला राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यांच्या अंतर्गत सुद्धा तुम्ही ते याच्यामध्ये फक्त 0 ते 18 वर्ष वयोगटातील पेशंटसाठी या योजनेअंतर्गत मोफत उपचार केले जातात. तिथे तुमचे जिल्हा समन्वयक जे काही असतील तिथे सुद्धा तुम्ही फोन करून त्यांचे ऍडमिट करून घेऊ शकता. त्यांची जी लिस्ट असेल तर तुम्ही त्यांच्याकडून किंवा वेबसाईट जर असेल तर www.rbsk.gov.in या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता की कुठं आहेत. आणि यानंतर जर पाहिला तुम्ही या तिन्ही जे काही योजना असतील, पहिलं महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, त्यानंतर चॅरिटी हॉस्पिटल म्हणा, त्यानंतर किंवा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, या तिन्ही मध्ये सुद्धा जर उपचार होत नसतील किंवा त्याच्यासाठी जर तुम्ही पात्र नसाल तर त्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री सहायता निधी या अंतर्गत तुम्हाला अर्ज करता येतो. त्याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये कोणकोणत्या निदान होऊ शकतं, म्हणजे कोणकोणत्या गंभीर आजारांसाठी होऊ शकतं. याच्यामध्ये फक्त पूर्वी जे पाहिलात तर याच्यामध्ये फक्त पूर्वीमध्ये फक्त 12 आजारांवरती उपचार केले जात होते, पण आता ह्याच्यामध्ये वाढ करून एकूण 20 गंभीर आजारांवरती उपचार केले जातात. त्या संदर्भातून जर आपण पाहिलं तर आपण ते 20 आजार कोणकोणते आहेत सर्वप्रथम ते पाहण्याचा आपण माहिती करून घेऊ. त्याच्यामध्ये जर पाहिला तर 1 नंबरला आहे कॉक्लिअर इम्प्लांट, म्हणजे ह्याच्यामध्ये जे वय असेल ते 2 ते 6 वर्षाचे जे काही असतील त्यांच्यासाठी हा असतो. त्याच्यानंतर मग 2 नंबरचा आहे हृदय प्रत्यारोपण, 3 नंबरला एकरत प्रत्यारोपणचा आजार आहे. त्याच्यानंतर 4 जर पाहिला तर किडनी प्रत्यारोपण आहे. 5ला फुफ्फुस प्रत्यारोपण करू शकता तुम्ही, किंवा 6 नंबरचा जो असेल तर बोन मॅरो प्रत्यारोपण असेल किंवा हाताचे प्रत्यारोपण असेल. 7 नंबर 8 नंबरला जर पाहिला तर तुम्ही हिप रिप्लेसमेंट असेल. 9 नंबर कर्करोग शस्त्रक्रिया जर असेल तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये लाभ घेऊ शकता. 10 नंबरचा जर पाहिला तर अपघात शस्त्रक्रिया 10 नंबरचा जर पाहिला तर अपघात शस्त्रक्रिया सुद्धा आहे. 11 नंतर लहान बालकांचे शस्त्रक्रिया आहेत. 12 मध्ये मेंदूचे आजार, 13वा हृदयरोग आहे. त्यानंतर जर पाहिला तर 14 डायलिसिस आहे. त्यानंतर 15वा जर पाहिला तर कर्करोग आहे, त्याच्यामध्येच केमोथेरपी किंवा रेडिएशन असतं. 16 नंबरचा जर पाहिला तर अपघात झाला असेल तर ते सुद्धा तुम्ही याच्यात घेऊ शकता. 17 नंबर नवजात शिशूंचे आजार जे काय असतील ते पण घेऊ शकता. 18 जर पाहिलं तर गुडघ्याचे प्रत्यारोपण, आजकाल गुडघ्याची जी समस्या आहे ती वाढत चाललेली आहे, त्याच्यासाठी गुडघ्याचे प्रत्यारोपण हे पण आहे. त्यानंतर 19 नंबरचा जर पाहिलं तर बर्न रुग्ण जर काय असतील, म्हणजे जळालेले रुग्ण वगैरे असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही सुद्धा याच्यातून हे घेऊ शकता. त्यानंतर जर पाहिलं तर 20 नंबरला विद्युत अपघात रुग्ण, म्हणजेच जे काही शॉक वगैरे लागलेला असेल विजेचा वगैरे, तर याच्या अंतर्गत ते सुद्धा याच्यासाठी पात्र आहेत. असे एकूण 20 गंभीर आजारांसाठी तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अर्ज करू शकता किंवा तुम्ही पात्र असता.
त्याच्यामध्येच त्याच्या अगोदर जर पाहिला तर वरील जे काही आपण 3 पाहिलेले आहेत, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, चॅरिटी हॉस्पिटल, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, या अंतर्गत जर तुमचा उपचार होत नसेल तर तुम्ही जी काही असेल तर वरच्या 3ही योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या आणि राज्यातील या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय समितीमार्फत तपासून अर्थसहाय्य दिले जाते. त्याच्यामध्ये जर पाहिलात तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष अंगीकृत असलेल्या रुग्णालयांची सविस्तर माहिती ही त्यांचं जे काही रुग्णालयांची यादी असते ते वेबसाईटवर प्रसिद्ध आहे. कोणकोणते रुग्णालय यासाठी पात्र आहे त्याच्यासाठी जर पाहायचं झालं तर cmrf.maharashtra.gov.in यावरती वेबसाईटवरती पूर्ण जे पात्र ज्या जिल्ह्यावाईज कोणकोणते रुग्णालय पात्र आहेत या अंतर्गत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत त्याची तुम्ही संपूर्ण यादी पाहू शकता. ती यादी सुद्धा आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जो पाहिलं तर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, धर्मादाय रुग्णालय यामध्ये रुग्णालयांची जास्तीत जास्त लाभ घ्यावा व मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये या प्रयोजनात जे काही उपलब्ध सीमित निधीचा यथोचित वापर व्हावा म्हणून उपरोक्त योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या रुग्णांनाच फक्त मुख्यमंत्री सहायता निधी हा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे जे काही ज्या योजना आहेत वरच्या त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लाभ मिळावा आणि त्या अंतर्गत मिळत नसेल तरच त्यांच्यासाठी हा फक्त मुख्यमंत्री सहायता निधी हा यांच्या अंतर्गत दिला जातो. हा फक्त राज्यामध्येच लागू आहे, कारण की राज्याच्या बाहेरचे जे काही दवाखाने असतील त्यांच्यावर नियंत्रण राज्य सरकारचं नसतं. त्यामुळे बाहेरचे जे काही रुग्णालय असतील त्यांच्यासाठी अर्थसहाय्य प्रदान केलं जात नाही. म्हणजे जर कोणी बाहेरच्या राज्यामध्ये जाऊन जर उपचार घेत असेल तर त्यांच्यासाठी हे लागू नाहीये. मुख्यमंत्री वैद्यकीय समितीच्या शिफारशीनुसार यामध्ये कमीत कमी 25,000 पासून ते 2 लाखापर्यंत आर्थिक सहाय्य दिलं जातं. त्याच्यामध्ये 25,000 असेल, 50,000 असेल, 1 लाख असेल किंवा 2 लाख जास्तीत जास्त. ह्याच्यामध्ये आजारनिहाय जो की मर्यादित रक्कम असेल ती प्रदान करण्यात येते. ह्याच्यामध्ये तुम्हाला अर्जासाठी आता हा अर्जासाठी काय काय कागदपत्र लागणार आहेत त्याच्यासाठी जर पाहिलं तर विहित नमुन्यातील अर्ज, तो अर्ज आपण सुद्धा पाहणार आहोत की अर्ज कसा आहे तो आपण तुम्हाला ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तो अर्ज देणार आहोत. त्यानंतर तुमचं निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचं जे काही प्रमाणपत्र असेल आवश्यक, म्हणजे दवाखान्याचं तुमचं एक म्हणलं तर कोटेशन, ते कोटेशन तुम्हाला सादर करणं आवश्यक आहे. खाजगी रुग्णालयामध्ये जर तुम्ही उपचार घेत असाल तर तिथले जे काही सिव्हिल सर्जन आहेत यांच्याकडून प्रमाणित करणं ते आवश्यक आहे कोटेशन. त्यानंतर तहसीलदार यांचा जे काही उत्पन्नाचा दाखला आहे ते 1,60,000 पेक्षा कमी असलेला तो उत्पन्नाचा दाखला आपल्याला आवश्यक आहे या योजनेसाठी. त्यानंतर रुग्णाचे जे काय असेल तर त्यांचं आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे असलेलीच. त्याच्यानंतर लहान बाळ जर असेल तर बाल रुग्णासाठी त्यांच्या आईचे आधार कार्ड आवश्यक आहे. त्यानंतर जर पाहिलं तर रुग्णाचं जे काही रेशन कार्ड असेल किंवा संबंधित आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे. अपघातग्रस्त रुग्णांसाठी त्यांचं जे काही MLC रिपोर्ट असणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रत्यारोपण रुग्णासाठी जर असेल तर ZTCC किंवा शासकीय समितीची मान्यता आवश्यक असणार आहे. त्यानंतर जर पाहिलं तर रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयाची जे काही संगणक प्रणाली असेल त्यांच्यामध्ये असल्याची खात्री करून घ्यायची आहे. म्हणजे ज्यांची काही जे दवाखाने यांच्यासाठी पात्र आहे त्याची यादी आहे, ती यादीच तुम्हाला त्याच्यासाठी पात्र त्याच्यात त्या दवाखान्याचं नाव असलेलंच दवाखान्याचे जे काही असतील तर ते नाव असणं आवश्यक आहे, रुग्णालयाची नोंद असणं त्या आवश्यक आहे. त्यानंतर ही जी अर्थसहाय्याची मागणी जी आहे ती ईमेलद्वारे तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि त्याच्यानंतर जे काही तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट असतील ते तुम्हाला टपालद्वारे पाठवायचे आहेत. कोणत्या मेल ID वरती पाठवायचं आहे तर आपण पाहू शकता की ते मेल ID वरती सुद्धा आपण ते पाठवू शकतो. ती मेल ID ही आहे. त्यानंतर त्याचा जे काही अर्ज असेल तो तुम्हाला अर्ज दाखवला जाईल. त्यानंतर तुमचे जे काही अर्ज असेल त्यासाठी जो अर्ज करायचा आहे तो अर्ज अशा पद्धतीचा आहे. अर्जावरती जे काही तुमच्या मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून तुम्हाला अर्ज करायचा आहे विषय राहणार. त्याच्यामध्ये संपूर्ण जे काही तुम्हाला माहिती विचारली आहे ती संपूर्ण सविस्तर वगैरे माहिती भरून द्यायची आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहिलात खाली तर त्याच्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज, त्याच्या अटी महत्त्वपूर्ण सूचना काय दिलेल्या आहे त्याच्यामध्ये डिस्चार्ज झालेल्या किंवा उपचार पूर्ण झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती म्हणून अर्थसहाय्य दिले जाणार नाही याची नोंद तुम्हाला सर्वप्रथम घ्यायची आहे. तसेच अर्ज करण्यापूर्वी खालील शासकीय योजनांसाठी पात्र असल्यास लाभ घ्यावा. म्हणजे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर रुग्ण हा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत अंतर्गत असेल किंवा राष्ट्रीय बालक स्वास्थ्य कार्यक्रम यांच्या अंतर्गत
किंवा धर्मादाय रुग्णालय यांच्या अंतर्गत इत्यादी कोणत्याही एका योजनेचा लाभार्थी असल्यास अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. त्यांनी ज्या योजना आहेत, पात्रता आहेत, पात्र लाभार्थी आहेत त्या योजनेअंतर्गत ते लाभ घेऊ शकतात किंवा त्या अर्जांतर्गतच त्यांना लाभ घ्यायचा आहे. अर्जात दर्शवलेल्या माहितीची संबंधित कागदपत्रे, प्रमाणपत्रे अर्जदारांनी स्वसाक्षांकित म्हणजे सेल्फ अटेस्टेड म्हणजे सर्व कागदावरती त्यांच्या स्वतःच्या सह्या असणं गरजेचं आहे. त्याला सेल्फ अटेस्टेड असे म्हणतात. करून सोबत ते अनिवार्य आहे. किंवा ह्याच्यामध्ये जर पाहिलात तर नंतर संशयास्पद अथवा खोटी बनावट माहिती दिलेली आढळल्यास तो अर्ज रद्द करण्यात येईल. तसेच त्यांच्यावर कायदेशीर पोलीस कारवाई सुद्धा त्याच्यावरती करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट या अंतर्गत सांगण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने अर्ज वगैरे करायचा आहे. आणि हा अर्ज करण्यासाठी रुग्णानेच अर्ज करावा अशी त्याच्यामध्ये काही अट नाहीये. त्यांच्या रुग्णाचे जे काही नातेवाईक वगैरे असतील त्यांनी ते अर्ज करू शकतात. आणि अर्ज करत असताना रुग्णाची माहिती आणि नातेवाईकाची माहिती सुद्धा त्याच्यामध्ये सविस्तर माहिती भरण्यासाठी दिलेली आहे. त्या पद्धतीने सविस्तर माहिती भरून रुग्णाचा एक फोटो आणि जो कोणी अर्जदार करणार आहे नातेवाईक त्यांचा एक फोटो वगैरे लावून तो अर्ज त्यांचा जो काही मेल आयडी वगैरे दिलेला आहे आपण त्या मेल आयडी वरती तुम्हाला सविस्तर असं PDF फाईल स्वरूपामध्ये ते पाठवायचे आहेत. आणि जे काही त्यानंतर सविस्तर जे काही मूळ कागदपत्रे वगैरे आहेत ते सविस्तर तुम्हाला त्यांच्या मुख्यमंत्री सहायता निधी यांच्या ऑफिसकडे तुम्हाला ते कागदपत्र पोटपालने म्हणजेच पोस्ट ऑफिसने तुम्हाला ते पाठवायचे आहेत. अशा पद्धतीचे आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, मित्रपरिवारांना शेअर करा, जेणेकरून याबद्दलची त्यांनाही माहिती मिळेल आणि त्यांनाही त्यांचा फायदा होऊ शकेल. आणि तुम्ही जे या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका, जेणे व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत ही पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.